मला माहीत नाही, कारण आता चंद्रपूर जिल्हा हा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब चालवत आहेत. त्यामुळे यावर काही विचारायचं असेल तर प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना विचारावं किंवा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना विचारावं. या जिल्ह्याच्या कोणत्याही प्रश्नाबद्दल आता मला कधीच मत व्यक्त करायचं नाही. मी पुन्हा सांगतोय, सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब जिल्ह्याची आमची संघटना चालवत आहेत. तुम्हाला या संदर्भात जास्तीची माहिती पाहिजे असेल तर फिजिक्सच्या पुस्तकामध्ये केमिस्ट्रीचा पाठ वाचू नका. तुम्हाला काय पाहिजे, बातमी पाहिजे का? मी जेव्हा सांगितलं मी बोलणार नाही. मी आता प्रतिज्ञा घेतली आहे, संपला विषय. तुम्हाला जर जास्तीची माहिती पाहिजे असेल तर मी पुस्तकाच्या दुकानाचं नाव सांगतोय ना, तुम्ही त्या बुक डेपोमध्ये जा आणि तिथून माहिती घ्या काय आहे ते. कारण ते संघटना चालवत आहेत, ते सर्व जर जिल्ह्याचे निर्णय करत आहेत तर त्यांना माहिती. मी अलिप्त झालो आहे. मी संघटनेवर लक्ष घालणार नाही. विकासावर, जनतेच्या प्रश्नावर, धानाच्या बोनसवर, वैधानिक विकास मंडळवर, दक्ष भत्त्यावर, या ठिकाणच्या उद्योग क्षेत्रातल्या बेरोजगारांच्या संदर्भात पिण्याच्या पाण्याचे प्रश्न हे मी मांडेन. कारण तो जनतेने मला अधिकार दिला आहे. पक्षाने तिकीट दिली, जनतेने सांगितलं की पक्षाने दिलेल्या तिकीटच्या आधारावर आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. तर मी विदर्भाच्या जनतेचे प्रश्न मांडेन, ते सोडणार नाही.